कविता 19 तू झालास मूक समाजाचा नायक. कवी जयराम विठ्ठल पवार यांची कविता आज आपण पाहणार आहोत. कवितेचं शीर्षक आहे तू झालास मूक समाजाचा नायक. कवीने एका विशिष्ट समाजाला मूक समाज असं संबोधलेलं आहे, कारण संविधानाच्या लागू होण्यापूर्वी भारतामध्ये स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव पाळला जायचा आणि हा भेदभाव पुसून समाजाला एका समतेच्या तत्वाखाली एकत्रित आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड या ठिकाणी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि या घटनेने समतावादी तत्व सर्वदूर पसरले गेले. या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कवी जयराम विठ्ठल पवार यांनी ही कविता या ठिकाणी लिहिलेली आहे आणि कविता खूप आशयात्मक आहे. कवी जयराम विठ्ठल पवार हे प्रसिद्ध कादंबरीकार होते. 1966 नंतरच्या दलित साहित्यामध्ये त्यांच्या साहित्याचा वाटा आहे. बलिदान ही कादंबरी तर नातेबंदी हा कविता संग्रह त्यांनी लिहिला आहे. त्याच कविता संग्रहामधून ही कविता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये घेण्यात आलेली आहे. कवी जयराम विठ्ठल पवार यांनी या कवितेमध्ये महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ही कविता या ठिकाणी दिलेली आहे. या कवितेतून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव कवीने केलेला आहे. कवी जयराम विठ्ठल पवार यांनी या कवितेमध्ये बाबासाहेबांचा गुणगौरव करताना या ठिकाणी म्हटलेला आहे, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती, मळ वाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खास खालग्यांनी तुझे स्वागत केले. पहा, जेव्हा बाबासाहेबांनी परंपरावादी समाजाला समतेच्या वाटेवर आणण्याचं काम सुरू केलं तेव्हा अनेक लोकांनी त्यांना नाकारलं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली म्हणजे लोकांनी त्यांचा तिरस्कार केला, परंतु त्यांनी काम थांबवलं नाही. जुन्या रूढी परंपरेच्या वाटेनं जाण्याऐवजी त्यांनी नवीन वाट निर्माण केली जी समतेच्या तत्वावर आधारित होती, परंतु ती वाट सोपी नव्हती. अनेक खास खळगे अनेक अडीअडचणी त्यांच्या मार्गामध्ये आल्या, परंतु त्यांना न घाबरता बाबासाहेबांनी ठामपणे त्यांचा सामना केला आणि परिस्थितीवर स्वार झाले. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास, तू झालास मूक समाजाचा नायक आणि उभा केलास बहिष्कृत भारत. 3 मार्च 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र पाक्षिक सुरू केलं, जे 15 दिवसांनी छापलं जायचं आणि त्यामध्ये अशा या दलित समाजाच्या किंवा बहिष्कृत समाजाच्या समस्या आणि अडीअडचणी बाबासाहेब त्या ठिकाणी लिहित असत. बाबासाहेब परिस्थितीवर स्वार झाले आणि त्यांनी नवीन इतिहास घडवला. त्यांना कवीने मूक समाजाचा नायक असं म्हटलेलं आहे की जो समाज आपल्या व्यथा अडचणी समस्या मांडू शकत नव्हता अशा समाजाला मूक समाज संबोधलेला. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड. जो समाज पारतंत्र्यात जगत होता, ज्यांना मुक्त स्वातंत्र्य नव्हतं, त्यांना मुक्त करण्याचं काम आंबेडकरांनी केलं. त्यांनी स्वतःच्या ज्ञानाच्या बळावर हे आव्हान सुरू केलं आणि समाजाला आव्हान दिलं आणि त्याला समतेचं तत्व शिकविलं. उभे केलेच चवदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावेच असे. म्हणजेच काय, तर आपण पाहू शकतो त्या चित्रामध्ये की बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे फक्त दलित समाजच नाही तर अनेक समाजातील लोक त्या ठिकाणी तळ्याच्या काठावर आहेत. त्याचप्रमाणे आंबेडकरांनी त्या तळ्याचं पाणी आपल्या ओंजळीत घेऊन त्याला स्पर्श केलेला आहे आणि दाखवून दिलेला आहे की मानवजात सर्व एकच आहे, सर्व लोक समान आहेत हे दाखवून दिलेलं आहे. कवी जयराम विठ्ठल पवार त्यांनीच ही कविता आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे. त्यानंतर पुढे कवी म्हणतात, तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावे. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मोठ्या जमावाला संबोधित केलं आणि त्यांना सांगितलं की ज्या तळ्यातील पाणी पशुपक्षी कुत्री मांजरी पिऊ शकतात त्या ठिकाणी पाणी मनुष्य का पिऊ शकत नाही, असं त्यांनी त्या ठिकाणी सत्सद विवेक बुद्धीने समाजाला सांगितलं. तुझा संघर्ष असा की काट्यांच्या संगीने व्हाव्या. बाबासाहेबांनी समाजाला मोठ्या प्रमाणात सैनिकाप्रमाणे उभं केलं आणि त्यांच्या हातामध्ये काट्या होत्या, परंतु त्या काही भांडणासाठी नव्हत्या, तर आम्ही समतावादी लोक आहोत, आम्हाला सुद्धा तळ्याचं पाणी भरू द्या अशा पद्धतीनं ठणकावून समाजाला सांगण्यासाठी होते. तुझ्या डरकाळीने आदरला आकाश, दचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. म्हणजेच काय, तर काट्यांच्या संगीनी झाल्यात
बाबासाहेबांच्या डरकाळीने आकाश आदरलं, पृथ्वी डचमळली आणि तळ्याला सुद्धा आग लागली. म्हणजे समतेचं तत्व या घटनेनंतर सगळीकडे पसरलं गेलं. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहे. ज्या सूर्यफुलांनी सुरुवातीला पाठ फिरवली होती तीच सूर्यफुलं म्हणजे समाजातील पुरोगामी लोक त्यांनी बाबासाहेबांना आज स्वीकारलेला आहे. त्यांच्या संविधानाने जगाला भ्रांती पाडलेली आहे की एवढं सुंदर देश कसा काय चालू शकतो, तर तो एका संविधानाच्या बळावर चालू शकतो. आणि ही गोष्ट भारतामध्ये शक्य झाली. न्यायाचं राज्य संविधानाने भारतामध्ये निर्माण केलं आणि त्या घटनेला म्हणजेच 20 मार्च 1927ला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 1977 साली ही कविता लिहिली गेली. बिगुल प्रतीक्षा करतोय 14 तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. बिगुल केव्हा वाजवला जातो? जेव्हा खूप मोठा विजय प्राप्त होतो किंवा खूप मोठा पराक्रम गाजवलेला असतो तेव्हा बिगुल वाजवले जातात. आणि आंबेडकरांनी असा मोठा पराक्रम या 14 तळ्याच्या काठावर गाजवला. तो म्हणजेच त्यांनी समाजाला ठणकावून सांगितलं की सर्व नैसर्गिक स्रोत जे आहेत ते निसर्गाने संपूर्ण मानवजातीसाठी आणि सर्व सजीवांसाठी तयार केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये भेदभाव करण्याचा अधिकार कोणाला नाही. आणि या 14 तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जयराम विठ्ठल पवार कवींनी ही कविता या ठिकाणी लिहून काढलेली आहे. 14 तळ्याचं पाणी हे तर आता थंड झालं. म्हणजेच काय, तर आता संपूर्ण समाजाला समतेचं महत्त्व पडलेलं आहे आणि समाज हा समतावादावर आधारित निर्माण झालेला आहे. नाकेबंदी या कविता संग्रहामधून ही कविता आपल्या पाठ्यपुस्तकात घेण्यात आलेली आहे, ज्यामध्ये कवी जयराम विठ्ठल पवार यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्याचा गौरव केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या कवितेमधून समतेचं तत्व आपल्याला या ठिकाणी समजून येतं की पाणी हा नैसर्गिक घटक आहे. तो संपूर्ण सजीवांसह संपूर्ण मानवजातीला खुला असला पाहिजे. त्यामध्ये स्पृश्य अस्पृश्य विटाळ भावना वगैरे कुठलीही आपण मनात आणू नये. अशा पद्धतीने या कवितेतून आपल्याला खूप मोठी समतेची शिकवण मिळते. धन्यवाद.